नमस्कार. आज शनी अमावस्या. शनी देवाला प्रसन्न करण्याची ही एक उत्तम संधी आहे. शनिदेव मनुष्याला त्याचे कर्मानुसार फळ देतात, परंतु शनी अशुभ तेव्हा 7.5 ढिया आणि शनी दोषामुळे जीवनातील समस्या वाढतात. अशा परिस्थितीत काही विशिष्ट तारखा आहेत जेव्हा शनी देवाला प्रसन्न करून प्रकोप कमी करता येतो. 16 मे हा शनिवार म्हणजेच शनी अमावस्येचा दिवस येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच दिवशी शनी जयंती आहे. हा दुर्मिळ योगायोग सुमारे 13 वर्षांनंतर घडून आला आहे, त्यामुळे भगवान शनी देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सर्वप्रथम थोडे मोहरीचे तेल आणि त्यात 11 काळे तीळ हे शनी देवाला अत्यंत प्रिय मानले जाते. हे तेल ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करत हे तेल तयार करावे. यानंतर कोणत्याही शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला हे मोहरीचे तेल आणि अर्पण करणे. 3. नखे, केस कापणे आणि झाडांची छाटणी टाळा. धार्मिक मान्यतेनुसार शनी अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणे टाळावे. तसेच या दिवशी नखे किंवा केस कापणेही अशुभ मानले जाते. असे केल्याने सुदैव दूर जाऊ शकते अशी मान्यता आहे. याशिवाय झाडांची छाटणी किंवा वृक्ष तोडणेही टाळावे, कारण यामुळे पितृदोष निर्माण होतो असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आले आहे. 4. या वस्तूंची खरेदी करणे ठरू शकते अशुभ. शनी अमावस्येच्या दिवशी मीठ, तेल आणि लोखंड खरेदी करणे टाळावे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. या वस्तू शनिदेवांशी संबंधित मानल्या जातात, त्यामुळे या दिवशी त्यांची खरेदी केल्यास आर्थिक नुकसान किंवा दुर्दैव ओढवू शकते अशी श्रद्धा आहे. श्रद्धा आणि संयमाला महत्त्व. शनी अमावस्या हा केवळ भीतीचा दिवस नसून आत्मपरीक्षण, संयम आणि सत्कर्म करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी गरजूंना मदत करणे, दानधर्म करणे आणि शनिदेवांची पूजा करणे शुभ मानले जाते. श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी केलेली पूजा जीवनात सुखसमृद्धी आणू शकते असे मानले जाते.